Hello children and welcome to our very first class of English. तुमच्या इंग्लिशच्या या पहिल्या क्लासमध्ये मी मानसी तुमचं स्वागत करते. आज आपण तुमच्या सिलेबस मधलं पहिला जो पोयम आहे अ टीनेजर्स प्रेयर तिला वाचन करू तिचं आणि समजूया की तिच्यात काय म्हटलं गेलंय, तिचा अर्थ काय. तर चला आपण वाचूया अ टीनेजर्स प्रेयर. तर जेव्हा तुम्ही आपली पोयम ही उघडाल अ टीनेजर्स प्रेयर, तर सगळ्यात आधी तुम्हाला ही वॉर्मिंग अप एक्सरसाइज दिसेल. तर चला आपण सर्वात आधी हिला करूया. सगळ्यात पहिले चिटचॅट मध्ये बघा काय लिहिलंय. फॉर्म ग्रुप्स ऑफ 5 to 6 अँड डिस्कस. म्हणजे 5 ते 6 मित्रांचे तुम्ही ग्रुप बनवा आणि मग हे डिस्कशन करा. याच्यात गिव्ह अ रेटिंग ऑफ 1 to 5 टू ईच ऑफ द फॉलोइंग. या सगळ्याला प्रत्येकाला तुम्ही 1 ते 5 ची रेटिंग द्या. काय आहे प्रश्न पहा. वेन यू हॅव टू टेक इम्पॉर्टंट डिसिजन्स व्हॉट डू यू जनरली डू. जेव्हा तुम्हाला कोणते महत्वाचे निर्णय करायचे असतात तुमच्या जीवनाचे, तेव्हा तुम्ही ह्याच्यातनं काय करता. तर आता जर तुम्ही तुमचा एक ग्रुप बनवलाय तर त्याच्यात हे सगळं डिस्कशन करा आणि सोचा की सगळ्यांचे काय उत्तर आहे आणि मग एक उत्तरावरती घ्या. जसं की पहिला आहे कन्सल्ट पेरेंट्स किंवा एल्डर्स. तर तुम्ही कन्सल्ट करता आपल्या आई वडिलांना किंवा मोठ्यांना. कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ऍडवाइस. मित्रांची ऍडवाइस घेता. प्रे टू गॉड फॉर गायडन्स. देवाची प्रार्थना करता की ते तुम्हाला मार्ग दाखवे. थिंक डीपली इन सायलेन्स. एकांतामध्ये बसून आणि खूप सोच विचार करता त्या बाबतीत. आस्क युअर टीचर फॉर हेल्प. आपल्या टीचरला विचारता की मला काय केलं पाहिजे. किंवा टॉस अ कॉइन टू डिसाइड. किंवा सर्वात सोपं की एक कॉइन टॉस करता, हेड्स अँड टेल्स बघता की काय मला केलं पाहिजे. तर आता ह्याच्यात तुम्ही करू शकता. सपोज कोणी इम्पॉर्टंट डिसिजन्स तुम्हाला घ्यायचं आहे तर तुम्ही काय कराल. तर सपोज कन्सल्ट पेरेंट एल्डर्स हे 1 नंबर. थिंक डीपली इन सायलेन्स हे 2 नंबर. असं सगळ्यांचं वेगवेगळं असू शकतं. असे 1 to 5 तुम्ही नंबर द्या. एक ह्याच्यात एक्स्ट्राचं दिलंय त्याच्यात तुम्ही 6 नंबरही देऊ शकता. आपण आपली नेक्स्ट एक्सरसाइज बघूया आता. इन पोएट्री very often there are lines in which the poet seems to talk directly to an absent person. पोएट्री मध्ये तुम्हाला असं दिसेल की पोएट जो असतो तो जो आहे नेहमी किंवा कैदा अशा ऍबस्ट्रॅक्ट आयडियाज मध्ये बोलतो किंवा असे लोक जे आपल्या समोर नाहीये अशांशी बोलतो आणि ती पोएट्री मध्ये दाखवली जाते. लाईन्स इन विच द पोएट सीम्स टू टॉक डायरेक्टली टू एन ऍबसेंट पर्सन. डायरेक्टली त्याशी बोलतोय. ऍबसेंट पर्सन म्हणजे जो आहेच नाही व्यक्ती, अशा व्यक्तीशी. किंवा एन ऍबस्ट्रॅक्ट आयडिया ज्याला आपण नुसतं आपल्या माइंड मध्ये असतं, आपण त्याला पाहू नाही शकत, असा कोणता आयडियाही असू शकतो. ऑर थिंग ऑब्जेक्ट. किंवा कोणची वस्तू किंवा कोणता ऑब्जेक्टही असू शकतो. तसं ऍबस्ट्रॅक्ट जे आपल्या समोर नाहीये. Such a tactic device used by the poet is the figure of speech, apostrophe. तर असं जेव्हा पोएट जे आहे अशा टाईपचा डिव्हाइस कोणता युज करतो आपल्या पोएट्रीमध्ये, ज्याच्यात की तो कोणत्या अनभिज्ञ वस्तूशी बोलतोय डायरेक्टली, तर तिला फिगर ऑफ स्पीच एपॉस्ट्रॉफी म्हणतात. एपॉस्ट्रॉफी हे तुम्हाला नाव ऐकलेलं वाटत असेल, कारण की तुम्ही पंक्च्युएशन मार्क्स जेव्हा शिकले असाल तेव्हा त्याच्यातही एक एपॉस्ट्रॉफी असते, मार्क असतो तो. पण त्याच्यात आणि ह्याच्यात फरक आहे. तो एक एपॉस्ट्रॉफी मार्क आहे. सपोज मी म्हणू की इट्स, तर इट्स मध्ये इटच्या नंतर एक एपॉस्ट्रॉफी लागते वरती आणि मग त्याच्यात एस लिहिलं जातं आणि त्याचा फुल फॉर्म असतं इट इज. सो दॅट इज ऑल्सो एपॉस्ट्रॉफी. किंवा आपण म्हणू शकतो की वी आर, तर वी एपॉस्ट्रॉफी आर ई, तर त्याच्यातही वी आर ह्याला आपण एक करल्या ना एपॉस्ट्रॉफी लावली, तर ते एक मार्क असतं पंक्च्युएशनचं. पण इकडे हे फिगर ऑफ स्पीच आहे एपॉस्ट्रॉफी, ज्याच्यात की ऍबस्ट्रॅक्ट आयडियाज किंवा जे आपल्या समोर नाहीये अशाशी डायरेक्टली बोललं जातं की तू असा आहे, तू कसा आहे, अशा टाईपनी बोललं जातं. फॉर एक्झाम्पल, त्यांनी एक्झाम्पल्स दिलेत फार चांगले. ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार. तुम्ही लहानपणापासून ही पोयम ऐकत आले. हाऊ आय वंडर व्हॉट यू आर. तर ह्याच्यात व्हॉट यू आर, हे यू कोण आहे, हे स्टार आहे. ऍक्च्युली हे लहानचं स्टार आहे, त्याला संबोधन केलं जात आहे. डेथ वेअर इज दाय स्टिंग. आता इथे डेथ म्हणजे मृत्यूला संबोधित करून बोललं जात आहे. ओ केव मॅन आय विश आय कुड लिव्ह विथ यू. तर केव मॅन, केव म्हणजे काय असते, गुफा, गुफेतला आदमी. तर गुफेतल्या माणसाला म्हटलं जातंय जो की आपल्या समोर नाहीये, त्याला म्हटलं जातंय की आय विश आय कुड लिव्ह विथ यू, की मी तुझ्या बरोबर राहिलो असतो.
आता बघा, नाव कम्प्लीट द फॉलोइंग क्रिएटिंग एक्झाम्पल्स ऑफ अपॉस्ट्रॉफी ऑफ युअर ओन. इथे तुम्हाला आपल्या मनाने अपॉस्ट्रॉफीचा यूज करत जे आहे हे सेंटेन्सेस कम्प्लीट करायचे. ओ लाईफ हाऊ. आता लाईफ ही काय, हे एक ऍबस्ट्रॅक्ट आहे, ह्याला आपण हात नाही लावू शकत, नुसतं आपण फील करू शकतो. तर ओ लाईफ हाऊ, सपोज कोणी बहुत उदास व्यक्ती आहे, त्याला अगदी जीवनाशी नैराश्य झालेला आहे, तो इथे काय म्हणेल, हाऊ डल यू आर. तर त्याला डल म्हणून द्यायले की लाईफ किती डल आहे, बोरिंग आहे. डिअर गॉड प्लीज. आता देव आहे तर देवशी आपण काही मागतो, प्लीज हेल्प मी, प्लीज सेव्ह मी, काही पण होऊ शकतं. तर डिअर गॉड प्लीज सेव्ह मी. बुक्स यू आर. बुक्स, ठीक आहे. तर हे बुक्स एक वस्तू आहे ना, एक चीज आहे. तर ह्याच्याशी बोललं जातं की बुक्स यू आर माय बेस्ट फ्रेंड्स. ठीक आहे, बेस्ट फ्रेंड्स असतात. एक्झाम्स आय विश. आता एक्झाम्स एक ऍबस्ट्रॅक्ट आयडिया आहे, म्हणजे जे की एक्झाम्स आपण परफॉर्म करतो. तर काही लोक असतात ज्यांना एक्झाम्स अगदी नाही आवडत, तर आय विश आय कुड इग्नोर यू, हे होऊ शकतं की मी तुला इग्नोर करू शकू. ओ यू ब्युटिफुल स्काय. आता इथे स्कायला म्हटलं जाते ओ यू ब्युटिफुल स्काय. आय विश आय कुड फ्लाय, हे होऊ शकतं की काश की मी तुझ्यात उडलो असतो. तर हे तर मी तुम्हाला एक्झाम्पल्स दिले. तुम्ही ह्याच्या जागी आपल्या मनाने पण काही पण लिहू शकता आणि आपल्या मनाने हिला वाढवू शकता या सेंटेन्सेसला. तर हे आज आपण अपॉस्ट्रॉफीच्या बाबतीत वाचलं. आता आपण आपली जी पोएम आहे तिला बघूया. अ टीनेजर्स प्रेयर. टीनेजर म्हणजे नक्की काय असतं? टीनेजर म्हणजे 13 ते 16, 13 टू 19 इयर्सची जी एज असते त्याला टीनेजर म्हणतात. किशोर वय म्हणजे आता ज्या वयात तुम्ही आहात ते तुम्ही टीनेजर्स आहात. किशोर, किशोरी, मुलगा, मुलगी कोणी पण असो, ते 13 ते 19 वर्षाच्या वयाच्या मुला मुलींना टीनेजर म्हणतात. टीनेजर्स प्रेयर म्हणजे त्याची टीनेजरची प्रार्थना, प्रेयर. तर या प्रेयरला वाचूया पहिले आपण. Each day brings new beginnings. Decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. I can choose to take the road of life that leads to great success, or travel down the darkened road that leads to great distress. Please open up my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right. Bring out the best in me. Help, Lord, to just say no when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. Written by J. Morse. So this poem is written by J. Morse. ही जी कविता आहे, पोयम आहे, त्यांना जे पोएट ज्यांनी लिहिले त्यांचं नाव आहे जे मोर्स. आता आपण या कवितेचा भावार्थ समजूया की ह्याच्यात कवी काय म्हणणं चाहतात ते. तर सगळ्यात पहिली लाईन बघूया. Each day brings new beginnings. बिगिनिंग म्हणजे सुरुवात. Each day, प्रत्येक दिवस, brings म्हणजे आणतो, नवीन सुरुवात. प्रत्येक दिवस नवीन सुरुवात आणतो म्हणजे काही ना काही आपल्या जीवनात नवीन घडतं. डिसिजन्स आय मस्ट मेक. डिसिजन्स म्हणजे निर्णय. आय मस्ट मेक मला करावे लागतात, करावे लागतील पुढे. सो ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. डिसिजन्स आय मस्ट मेक की नवीन दिवस, प्रत्येक नवीन दिवस काहीतरी नवीन सुरुवात आणेले आणि मला प्रत्येक दिवस काही ना काही नवीन निर्णय घ्यावे लागतील आपल्या जीवनाचे. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. आणि ते निर्णय काय घ्यायचे त्याच्याकरता आय एम द ओनली वन, मीच तो आहे जो की ही वस्तू चूज करू शकतो, जो की निर्णय घेऊ शकतो ह्याचा की काय मला चूज करायचंय, काय कसला निवड करायचा आहे. द रोड दॅट आय विल टेक की मी कोणचा रस्ता अपनवेने. टेक म्हणजे घेणं, कोणता रस्ता घेणे, तर ह्याचा निर्णय मीच करू शकतो, मीच चूज करेन, मी त्याला निर्णय घेईन. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. सक्सेस म्हणजे सफलता. तर मी ह्याचा चूज करू शकतो, ह्याचा निवडणूक करू शकतो की टू टेक द रोड ऑफ लाईफ की मी जो जीवनाचा जो रस्ता आहे मी त्याचा निवड करू शकतो. दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, जे की मला सफलताकडे घेऊन जाईल. जर मी जीवनाचा रस्ता अपनावला तर ते मला सफलतेकडे घेऊन जाईल.
or travel down the darkened road that leads to great distress. किंवा मी हेही करू शकतो, डार्क अँड डार्क म्हणजे काय, अंधार. इथे याचं तात्पर्य आहे इव्हिल, वाईट, जे बुराई असते. तर किंवा मी एक तर की मी चांगला रस्ता अपनावू, किंवा मी डार्क अँड रोड म्हणजे मी अंधारी रस्ता, खराब रस्ता अपनावू, दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस, जेणे की काय होईल, मला फार त्रास होईल, मला फार जास्त मी जे आहे दुनियात शरम येईल मला. तर प्रत्येकाजवळ दोन रस्ते असतात, नेहमीच दोन रस्ते असतात. एक तर बहुत सिंपल असतो जो की आपल्याला वाईट चीजांकडे घेऊन जातो, आणि दुसरा जो की थोडासा कठीण असतो पण तो हमेशा चांगला रस्ता असतो, जो की आपल्याला सही दिशेत घेऊन जातो. तर हेचा निर्णय कोण घेईल? हिचा तर निर्णय आपणच घेऊ की आपल्याला चांगल्या रस्त्यात जायचंय की वाईट रस्त्यात जायचंय. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. तर देवा, इथे लॉर्ड म्हणजे काय असते, देव असतो. तर देवा प्लीज माझे डोळे उघड, दॅट आय माइट क्लिअरली सी, ताकी मी नीट प्रकारे बघू शकू. क्लिअर म्हणजे काय असतं, स्वच्छ, एकदम स्वच्छतेने मी चारीकडे बघू शकू, म्हणजे मला स्पष्ट दिसे की मी कोणता रस्ता अपनावू. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. देवा तू मला शक्ती दे, तू मला हेल्प कर, मदत कर, की मी जे राईट आहे, जे सही वस्तू आहे त्याच्याकरता मी स्टँड घेऊ, त्याच्याकरता मी उभा राहू नेहमी. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, आणि माझ्यातनं जे चांगली वस्तू आहे ती बाहेर काढ, जे सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट वस्तू आहे ती तू बाहेर काढ. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो वेन टेम्पटेशन कम्स माय वे. तर इथे परत देवा माझी मदत कर, लॉर्ड म्हणजे देव, देवा माझी मदत कर, टू जस्ट से नो, नाही म्हणायला. कोणत्या वस्तूला नाही म्हणायला? वेन टेम्पटेशन कम्स माय वे, माझ्या रस्त्यात जेव्हा कोणते टेम्पटेशन म्हणजे मोह, जे वाईट असतात ना वस्ता, काही साऱ्या वाईट वस्ता असतात जे की आपल्याला नाही केलं पाहिजे, पण ते टेम्पटेशन होते आपल्याला ते करायची. सपोज की तुमच्या दातात कीड लागले, तुम्हाला चॉकलेट नाही खायचंय, पण तुम्हाला टेम्पटेशन होईल की नाही मला खाल्लं पाहिजे, खाऊन तर मजा येत, तर आपण सगळं विसरून खाऊन घेतलं. तर ते काय, ते म्हणजे मोह आहे ना की आपला. तर ती अशी वस्तूला मोह सोडून आणि मला सही रस्ता दाखव. तर म्हणतात की वेन टेम्पटेशन कम्स माय वे, असं कोणती पण वाईट वस्तू माझ्या मार्गात ये आणि मला टेम्पटेशन दे, मला मोह ये, तेव्हा मला नाही ही अशी म्हणायची शक्ती दे. दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे. ताकी काय होय की माझी बॉडी पण क्लीन राहे. इथे बॉडी क्लीन एक सिम्बॉलिक म्हटलेलं आहे, म्हणजे की मी क्लीन राहू आतून बाहेरून, आणि फिट फॉर लाईफ ईच डे, आणि मी प्रत्येक दिवस जे आहे फिट राहू, आपलं जे लाईफ आहे त्याला जगायकरता मी फिट राहू. तर मला हे सगळं असं म्हणायकरता नाही, म्हणायकरता मला अशा गोष्टींना ताकद दे. वेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर, जेव्हा माझे टीनेज इयर्स यांनी की 13 ते 19 वर्ष पूर्ण होतील, आय नो दॅट आय विल सी, तर तेव्हा मला माहितीये की मी मागे वळून बघेन दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट, आणि मी हे बघेन की माझी जी लाईफ आहे, जी ह्या टीनेजची लाईफ आहे, मी त्याला बेस्ट रूपाने जिलो, विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. आणि तेव्हा तू माझ्या बरोबर माझ्या शेजारी चालत होता, माझी मदत करत होता नेहमी, की कसं मला चालायचंय, कसं वागायचंय. तर ही प्रार्थना इथे टीनेजचा मुलगा किंवा मुलगी किशोर वयाचे करतात ते देवाला, की मला सही रस्ता दाखव आणि माझ्याशी काही चूक न हो कधी, आणि मी नेहमी सगळं चांगलं करू, आणि पुढे जाऊन मला कधी आपल्या कोणत्या निर्णयावरती रिग्रेट फील ना हो, मला कधी सॉरी फील ना हो की मी असं का सोचलं. आता आपण ह्याचे वर्ड मिनिंग बघूया जे इकडे लिहिलेले आहेत. डार्केंड, हिअर इट रिफर्स टू इव्हिल. इव्हिल म्हणजे फार वाईट जे असतं ते, इथे डार्केंडचं मिनिंग हे आहे. मग आहे डिस्ट्रेस, ग्रेट वरी अँड स्ट्रेन. ठीक आहे, तर डिस्ट्रेस म्हणजे खूप जास्त आपल्याला चिंता होऊन जाते कोणत्या गोष्टीची, आणि स्ट्रेन करतो आपण खूप जास्त, तर त्याला डिस्ट्रेस म्हणतात. टेम्पटेशन, अ स्ट्रॉंग विश टू डू समथिंग बॅड ऑर रॉंग. खूप जेव्हा आपल्याला कधी स्ट्रॉंग विश, खूप मन करतं काहीतरी असं खराब वस्तू करायचं, समथिंग बॅड, गलत वस्तू करायचं आणि रॉंग वस्तू करायचं, तर तेव्हा जे आहे त्याला टेम्पटेशन म्हणतात. तर असं आपण हा चॅप्टर आज वाचला आणि तुम्हाला सगळं छान समजत आलं असेल. आता आपण ह्याचे दुसरे ऍस्पेक्ट्स पण बघूया. तर आपण ही पोएम आज नीट प्रकारे समजली. आता आपण ह्याचे आणि काही वस्तू पण समजू.
ह्याच्यात काही न्यू वर्ड्स अँड देअर मिनिंग, म्हणजे नवीन शब्द आणि त्यांचे मिनिंग्स काय आहे हे पण आपण नीट प्रकारे समजू. पहिला वर्ड होता बिगिनिंग. बिगिनिंग म्हणजे स्टार्ट, आपण जे सुरुवात करतो कोणत्या गोष्टीची. मग आलं डिसिजन. डिसिजन म्हणजे रिझोल्युशन किंवा निर्णय. हे शब्द तुम्ही आपल्या कॉपीत लिहून घ्या आणि हे तुम्हाला मदत करतील. ती स्पेलिंग वगैरे नीटशे लर्न करून घ्या. डिसिजन म्हणजे रिझोल्युशन, ज्याला आपण निर्णय म्हणतो. सक्सेस. सक्सेस म्हणजे विक्ट्री, यश, आपण जेव्हा कोणत्या गोष्टीचं यश प्राप्त करतो. डार्केंड. डार्केंड म्हणजे ग्लूमी, गडद. आपण अंधारमय असतं ना जेव्हा कधी, तेव्हा त्याला डार्केंड म्हणतात. डिस्ट्रेस, हार्डशिप, त्रास. त्रास असतो त्याला हार्डशिप पण म्हणतात आणि डिस्ट्रेस तर आहेच आहे. टेम्पटेशन, लळ, मोह. कोणत्या वस्तूचा जो मोह होऊन जातो आपल्याला, त्याला टेम्पटेशन म्हणतात. आता आपण या पोयमची समरी वाचूया आणि नीट प्रकारे त्याला आणि चांगल्या प्रकारे समजायचा प्रयत्न करू. द पोयम अ टीनेजर्स प्रेयर इज रिटन बाय जे मोर्स. पहिला ही जी पोयम आहे हिला जे मोर्सनी लिहिलंय. इट इज इन द फॉर्म ऑफ अ प्रेयर बाय अ टीनेजर. ही जी पोयम आहे ही प्रेयरच्या रूपात एक आहे जी की एक टीनेजर करतोय. एक किशोर वयाचा मुलगा किंवा मुलगी तो देवाला प्रार्थना करतोय की मला सही रस्ता दाखव. टीनेज मीन्स द पिरियड ऑफ लाईफ इन बिटवीन 13 to 19 years ऑफ एज. टीनेज म्हणजे काय असतं, नेमकं पिरियड ऑफ लाईफ म्हणजे लाईफचा तो पिरियड असतो जो की 13 ते 19 वर्षाच्या मध्ये असतो. इन दिस पोएम अ टीनेजर प्रेज टू गॉड. या पोएम मध्ये एक टीनेजर देवाला प्रे करतोय, देवाशी प्रार्थना करतोय. टू हेल्प हिम हर, की त्याला, हिम हर मी का लिहिलं, कारण की मुलगा पण होऊ शकतो आणि मुलगी पण होऊ शकते. टू हेल्प हिम हर टू टेक शो, की देव त्याला मदत करे. टू टेक शो द राईट डायरेक्शन इन लाईफ. टेक म्हणजे घेणं आणि शो म्हणजे दाखवणं. तर देवाला प्रार्थना करतोय तो की त्याला सही रस्ता दाखवे आणि सही रस्ता घ्याय करता तो प्रेरित करे, सांगे त्याला. राईट डायरेक्शन इन लाईफ, जीवनात जो सही रस्ता आहे ते घ्यायकरता त्याला सांगे. टीनेज इज द क्रिटिकल पिरियड ऑफ लाईफ. टीनेज हा एक जो आहे, किशोर वय हा जो आहे, हा जीवनाचा बहुत जास्त क्रिटिकल वय असतो. कारण की ह्याच्यात आपल्यामध्ये इतके चेंजेस येतात, चाहे ते फिजिकल असो, मेंटल असो, खूप सारे चेंजेस येतात. तर त्यामुळे मुला मुलींमध्ये खूप जास्त भावना खूप बदलतात. तर त्यामुळे त्याला म्हटलंय क्रिटिकल पिरियड. द इम्पॉर्टंट डिसिजन्स रिगार्डिंग लाईफ अँड कॅरियर आर मेड. याच वयात जे आहे तुम्ही तुमच्या बहुत जो इम्पॉर्टंट, बहुत महत्वपूर्ण जे निर्णय असतात आपल्या जीवनबद्दल आणि आपल्या कॅरियर बद्दल, की तुम्हाला काय बनायचंय मोठं होऊन, हे दोन्ही अशा प्रकारचे निर्णय तुम्ही घेता याच वयात. द स्पीकर इज नॉट शुअर. स्पीकर जो आहे तो इथे शुअर नाहीये, त्याला पक्केसे माहिती नाहीये अबाउट हिज एबिलिटी, त्याच्या एबिलिटीजच्या बारेमध्ये, त्याच्या क्षमतांच्या बारेमध्ये. टू मेक द राईट चॉईसेस, की कोणता सही निर्णय तो घे, कोणता सही निवडणूक तो करे. ही नोज दॅट ही चॉईस that he makes at this point in life will decide whether the future is going to be happy or distressed. तर त्याला हे माहिती आहे, नोज म्हणजे माहिती आहे, दॅट his choice, की त्याची जो चॉईस आहे, तिचा जो निर्णय आहे आत्ताचा, दॅट ही मेक्स ऍट दिस पॉइंट इन लाईफ, जो तो या स्टेजवरती निर्णय घेईल, जो तो करेल जो निर्णय यावेळेस, विल डिसाइड वेदर द फ्युचर इज गोइंग टू बी हॅपी और डिस्ट्रेस. ते त्याचं फ्युचर डिसाइड करतील. जे निर्णय तो किशोर एक घेईल आपल्या जीवनाचा, ते डिसाइड करेल, निर्णय घेईल की त्याचा पुढचा जीवन तो आहे तो कसा जाईल, तो खुश जाईल किंवा डिस्ट्रेस किंवा त्रासमय जाईल. तर म्हणून हे बहुत महत्वपूर्ण आहे. ही प्रेज टू गॉड टू मेक हिम स्ट्रॉंग. तो देवाला विनंती करतोय की त्याला खूप स्ट्रॉंग बनवे, खूप शक्तिशाली बनवे. शक्तिशाली म्हणजे असं अंगानी शक्तिशाली तर ठीक आहे, पण म्हणजे दिमागनी, बुद्धीनी शक्तिशाली बनवे. अँड फर्म एनफ टू अवॉइड टेम्पटेशन्स. आणि त्याला इतकी शक्ती दे की तो जो टेम्पटेशन्स आहे, गलत रस्ता आहे, त्याला न चूज करे, सही रस्त्याला अपनावे. आफ्टर द टीनेज इयर्स, जेव्हा टीनेज इयर्स त्याचे संपून जातील,
ही विल बी सॅटिस्फाईड दॅट वेन ही विल लुक बॅक. तर टीनेज इयर्स संपल्यानंतर मग त्याला कुठे ना कुठे सॅटिस्फाईड होऊन जाईल, तो त्याला या गोष्टीचं पूर्णतया आभास होऊन जाईल आणि तो समजून जाईल दॅट वेन ही विल लुक बॅक, की जेव्हा तो मागे वळून पाहिले, ही हॅड लिव्ड द बेस्ट टीनेज लाईफ. तर तेव्हा त्यांनी जी आपली टीनेज लाईफ जिल्या तो ते खूप चांगली होती, सर्वोत्कृष्ट होती, विथ द कॉन्स्टंट सपोर्ट ऑफ गॉड. आणि त्या वेळेस त्याला देवाचा पूर्ण सपोर्ट मिळाला, त्याची पूर्ण देवाची त्याला मदत मिळाली, कारण की त्याला देवावरती पूर्ण आस्था होती आणि त्यांनी देवाशी गायडन्स मागितली होती. तर कुठे ना कुठे देव त्याची मदत करत होता. तर म्हणून तो इथे देवाला म्हणतोय की माझी मदत कर. तर अशा प्रकारे आज आपण ही छानपैकी पोयम वाचली. तर आज आपण काय शिकलो? आपण शिकलो आज की कशी परिस्थिती आली. आज हा किशोरवय तुमचा असेल तर तुम्ही हे जी गोष्ट आहे की सही आणि गलत ह्याचं ज्ञान नेहमी असावा आणि आपण नेहमी सही रस्त्यावरती चालावं आणि चुकीचा रस्ता कधी पण नाही घ्यावा. देव आपली मदत करतोच, पण आपणही आपली मदत नेहमी करावी, कारण की आता जे आहे ते तुमचं निर्णायक वय आहे की पुढे जाऊन तुम्ही काय कराल. ही क्लास तुम्हाला माझी आवडली असेल. आता बी हेल्दी, बी हॅपी, बी सेफ. हॅव अ नाईस डे. थँक यू.